नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 या विषयाचा प्रकरण नंबर 2 वास्तव संख्या याविषयी माहिती घेणार आहोत। आता प्रकरण नंबर 2 वास्तव संख्या गणित भाग 1 मधील आहे, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। तर हे अभ्यास करण्यापूर्वी मागील इयत्तेमध्ये आपण कोणकोणत्या संख्यांचा अभ्यास केलेला आहे त्याची थोडी उजळणी घेऊया। पहिला संख्याचा प्रकार होता तो नैसर्गिक संख्या। विद्यार्थी मित्रो, तुम्हाला आठवते का नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या प्रकारच्या संख्या? आठवते का? फार सोप्या आहेत, ज्यांचा आपण 6वी पासून अभ्यास केलेला आहे। 1 2 3 4 ते अनंतापर्यंतच्या ज्या मोज संख्या असतात त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो। 1 2 3 4 ते अनंतापर्यंतच्या या ज्या मोज संख्या आहेत त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो। आता नैसर्गिक संख्या हा एक समूह आहे आणि तो संचय स्वरूपामध्ये दर्शवायचा असेल सेट ऑफ नॅचरल नंबर्स, म्हणून आपण तो n अक्षराने दाखवतो। n बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 त्या अनंतापर्यंत, कारण हा अनंत संचय आहे। अशा प्रकारे संख्या दर्शवतात। म्हणजे पहिल्या संख्या ज्या आहे त्या नैसर्गिक संख्या आहेत, त्यांचा आपला अभ्यास झालेला आहे। 1 2 3 4 ते अनंतापर्यंतच्या ज्या मोज संख्या आहेत त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो। आणि या नैसर्गिक संख्यांचा समूह हा आपण संचच्या स्वरूपामध्ये दर्शवताना कॅपिटल N अक्षर वापरतो नैसर्गिक संख्या संचासाठी। n बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 ते अनंतापर्यंत, हा अनंत संच आहे। आता आपण जर थोडंसं पाहिलं तर दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज करा। उदाहरणार्थ 1 आपण अधिक 2 घेतले म्हणजे 1 ही नैसर्गिक संख्या आहे, 2 ही देखील नैसर्गिक संख्या आहे। त्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती येते? 1 अधिक 2 3, ती नैसर्गिक संख्याच आहे। म्हणजे अशा पद्धतीने कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, ती नैसर्गिक संख्या येते। म्हणजे नैसर्गिक संख्या संच हा बेरजेसाठी पुरेसा आहे। आता दुसरी जर आपण पाहिली तर 2 वजा 1 केले म्हणजे 2 मधून 1 वजा केले तर उरले किती? 1। येणारी वजाबाकी ही नैसर्गिक संख्या संचामध्ये आहे का? बघा, आहे। पण 1 वजा 2 जर आपण केले म्हणजे 2 वजा 1, मोठ्या नैसर्गिक संख्येमधून आपण लहान नैसर्गिक संख्या वजा केली, येणारं उत्तर हे नैसर्गिक संख्याच आहे। 2 ही मोठी नैसर्गिक संख्या, त्याच्यातून 1 वजा केले तर उरले 1, म्हणजे 1 ही वजाबाकी नैसर्गिक संख्या संचामध्ये आहे। पण 1 मधून 2 वजा केले म्हणजे लहान नैसर्गिक संख्येतून मोठी नैसर्गिक संख्या वजा केली, 1 वजा 2 जात नाहीत, म्हणून आपण काय करतो? 2 मधून 1 गेले, राहिले 1। येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या। कोणत्याही संख्येला चिन्ह तिच्या डाव्या बाजूला असते। मोठी संख्या 2, तिच्या डाव्या बाजूला चिन्ह वजा, म्हणजे किती आली? वजा 1। म्हणजे 1 वजा 2 ही वजाबाकी किती आली? वजा 1। पण ती वजा 1 आलेली वजाबाकी नैसर्गिक संख्या संचामध्ये आहे का? बघा, वजा 1 हा घटक या नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे का? नाहीये। म्हणजे नैसर्गिक संख्या संचामधल्या नैसर्गिक संख्या संच हा बेरजेसाठी पुरेसा आहे, पण वजाबाकीसाठी पुरेसा नाहीये। म्हणून पुढील संख्यांचा शोध लागला आणि त्यामध्ये आल्या त्या पूर्ण संख्या, म्हणजे दुसऱ्या संख्या ज्या आहेत ते पूर्ण संख्या। मी थोडक्यात विद्यार्थी मित्र सांगतोय, दुसऱ्या संख्येत ते पूर्ण संख्या। आता पूर्ण संख्या कोणाला म्हणतात हे देखील तुम्हाला झालेलं आहे की 0 1 2 3 4 ते अनंतापर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो। म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये शून्याचे जर याच्यामध्ये समावेश केला, 0 जर त्याच्यामध्ये घेतला तर तयार होणाऱ्या संख्या ह्या पूर्ण संख्या असतात। म्हणजे नैसर्गिक संख्या आणि 0 मिळून ज्या संख्या तयार होतात त्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो। आता पूर्ण संख्यांचा हा समूह संचय स्वरूप दर्शवण्यासाठी आपण W या संख्या अक्षराचा वापर, होल नंबर इंग्रजीमध्ये म्हणतात, म्हणून W हे अक्षर पूर्ण संख्यांचा समूह संच स्वरूपात दर्शवण्यासाठी तो वापरला। W बरोबर महिरपी कंसात 0 1
2 3 ते अनंतापर्यंत महिरपी कंस पूर्ण. म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या यांचा अभ्यास आपला झालेला आहे. 0 1 2 3 4 ते अनंतापर्यंत ज्या संख्या असतात त्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. त्याची दुसरी व्याख्या अशी केली जाते, नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 ते अनंतापर्यंत आणि 0 मिळून ज्या संख्या देतो त्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. आता पूर्ण संख्येच्या बाबतीमध्ये सुद्धा हा बेरजेसाठी पुरेसा आहे पण वजाबाकीसाठी पुरेसा नाही आहे. म्हणून त्याच्या पुढच्या संख्यांचा जन्म झाला, त्याच्या पुढच्या संख्या शोधल्या गेल्या. त्या 3 नंबरच्या संख्या म्हणजे पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्यांचा अभ्यास सुद्धा तुम्ही केलेला विद्यार्थी मित्र. पूर्णांक संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या ते देखील तुम्हाला झालेलं आहे. म्हणजे पूर्णांक संख्या कोणाला म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. त्याच्या व्याख्या करता बघा होतं 0 1 2 3 ते अनंतापर्यंत, ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ते अनंतापर्यंत. या प्रकारच्या संख्या मिळून ज्या संख्या तयार होतात त्याला आपण पूर्णांक संख्या म्हटलेलं आहे. म्हणजे 0 1 2 3 ते अनंतापर्यंत, ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ते अनंतापर्यंत यासारख्या ऋण संख्या अनंतापर्यंतच्या या मिळून ज्या संख्या देतो त्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. आता मगाशी बघा 1 वजा 2 ही आलेली वजाबाकी इथं कुठं आहे का या पूर्णांक संख्येमध्ये? हे बघा ऋण 1 आहे. म्हणजे पूर्णांक संख्या या बेरजेसाठी पुरेसे आहे, वजाबाकीसाठी पुरेसे आहे. कोणत्याही 2 पूर्णांक संख्येची तुम्ही वजाबाकी करा ती तुम्हाला पूर्णांक संख्याच मिळते. म्हणजे या बेरीज आणि वजाबाकी क्रियेसाठी पूर्णांक संख्या पुरेसे आहे. आता पूर्णांक संख्या म्हणजे कुठल्या प्रकारची संख्या पुन्हा एकदा सांगतोय. 0 1 2 3 ते अनंतापर्यंतच्या संख्या, ऋण 1 कारण ऋण 1 0 ऋण संख्या शून्यापेक्षा लहान असतात, ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ते अनंतापर्यंतच्या संख्या मिळून ज्या संख्या देतात त्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. आता पूर्णांक संख्या म्हणजे सेट ऑफ इंटिजर्स तो आपण आय या अक्षराने दाखवतो. आय या अक्षराने पूर्णांक संख्या संच दर्शवला जातो. आय बरोबर महिरपी कंसात 0 1 2 3 ते अनंतापर्यंत महिरपी कंस पूर्ण, ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ते अनंतापर्यंत. लक्षात. आता कोणत्याही 2 पूर्णांक संख्यांची तुम्ही बेरीज करा किंवा वजाबाकी करा किंवा गुणाकार करा, तो आलेला गुणाकार देखील तुम्हाला पूर्णांक संख्याच मिळते. म्हणजे बेरीज वजाबाकी आणि गुणाकार या क्रियेसाठी पूर्णांक संख्या पुरेशी आहेत. पण आपण थोडंसं भागाकाराच्या बाबतीमध्ये बघूया. 2 पूर्णांक संख्यांचा आपण भागाकार करूया. चला आपण काय घेतले 2 भागिले 2. 2 ही पूर्णांक संख्या आहे, त्याला भागिले के 2 ही देखील पूर्णांक संख्या आहे. 2 भागिले 2 म्हणजे 2 1 2 2 1 2 भागाकार येतो किंवा हा भागाकार आपण असं लिहितो 2 भागिले 2 बरोबर 1. किती भागाकार आले? सोपं उदाहरण घेऊन बघूया आपण की 1 आलेले आहे. मग 1 ही पूर्णांक संख्या आहे का? आहे. म्हणजे भागाकारासाठी पुरेसे असं वाटतंय आपल्याला. पण आपण हे जर असं घेतलं तर 1 भागिले 2 म्हणजे 1 भागिले 2 आपण केलं. 1 ला 2 ने भागा येईल का? भागता येईल का? 1 ही भाज्य संख्या भाजकपेक्षा लहान आहे, 2 ने भागायचं आहे. म्हणजे हा भागाकार पूर्णांक संख्या येत नाही. याचा अर्थ असा होतो की या पूर्णांक संख्या भागाकार या क्रियेसाठी पुरेशा नाही आहेत आणि त्यामुळे आपण पुढील संख्यांचा अभ्यास करणार आहोत. पुढील संख्यांचा जन्म झाला, पुढील संख्या शोधल्या गेल्या त्या म्हणजे ज्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. परिमेय संख्या. चौथ्या प्रकार ज्याचाही अभ्यास आपण इयत्ता 7वी मध्ये केलेला आहे. 8वी मध्ये सुद्धा आपला थोडाफार अभ्यास त्याचा झालेला आहे. परिमेय संख्या. परिमेय संख्या संच हा क्यू अक्षराने दाखवतात. क्यू बरोबर महिरपी कंसात बघा महिरपी कंसात पी छेद क्यू, पी आणि क्यू बिलॉंगिंग टू आय आणि क्यू बरोबर 0 नको या स्वरूपातील संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. ही गणिती व्याख्या झाली. ज्या संख्या पी छेद क्यू च्या स्वरूपामध्ये असतात आणि पी आणि क्यू कोण पाहिजे तर पूर्णांक संख्या पाहिजेत आणि जो छेद क्यू आहे ना छेद असणारी पूर्णांक संख्या त्याची किंमत मात्र 0 नको.
म्हणजे अशा पीछे क्यू स्वरूपात असलेल्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. आता परिमेय संख्येची तुम्हाला दुसरी व्याख्या आठवते का बघा. ज्या संख्या अंश छेदच्या स्वरूपामध्ये असतात, उदाहरणार्थ 1/2, अंश आणि छेदच्या स्वरूपात, अंश 1/2, ज्या संख्या अंश छेदच्या स्वरूपात असतात त्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. किंवा ज्या संख्या भागाकाराच्या स्वरूपात असतात 3/5 असंही म्हणतो आपण, त्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. म्हणजे ज्या संख्या भागाकाराच्या स्वरूपात असतात, ज्या संख्या अंश छेदच्या स्वरूपात असतात म्हणजेच अपूर्णांकाच्या स्वरूपात असतात त्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. आणि परिमेय संख्या ह्या क्यू अक्षराने दाखवल्या जातात. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे अपरिमेय संख्या. 8वी मध्ये तुम्हाला आठवते का बघा अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर्स. लक्षात, इरॅशनल नंबर विषयी तुम्ही अभ्यास केलेला आहात. आता सर्वांनी लक्ष देऊ नका. ज्या संख्या किंवा ज्या संख्यांचा आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही, ज्या संख्येचं आपल्याला घनमूळ काढता येत नाही त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. वर्गमुळात 2, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, वर्गमुळात 10 या प्रकारच्या संख्या आहेत ना त्यांना अपरिमेय संख्या म्हणतो. आणि अपरिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे देखील आपल्याला झालेलं आहे. आता 2 चे वर्गमूळ किंवा वर्गमुळात 2, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, वर्गमुळात 10 यासारख्या अनंत संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या. त्याच्यानंतर आपण येणार आहोत वास्तव संख्या. वास्तव संख्या, रियल नंबर्स. आता वास्तव संख्या म्हणजे काय. नैसर्गिक, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, सर्व संख्या मिळून ज्या प्रकारच्या संख्या तयार होतात, ज्या संख्या समूह तयार होतो त्यांना वास्तव संख्या म्हणतात. म्हणजे वास्तव संख्येमध्ये परिमेय संख्या येतात, अपरिमेय संख्या येतात, पूर्णांक संख्या येतात, पूर्ण संख्या येतात, नैसर्गिक संख्या येतात. म्हणजे ज्या संख्येमध्ये नैसर्गिक संख्याचा समावेश असतो, ज्या संख्येमध्ये पूर्ण संख्याचा समावेश असतो, ज्या संख्यांच्या समूहामध्ये पूर्णांक संख्येचा समावेश असतो, ज्या संख्यांच्या समूहामध्ये परिमेय संख्या, अपरिमेय संख्येचा समावेश, या सर्व मिळून ज्या संख्या तयार होतात त्यांना आपण वास्तव संख्या म्हणतात. आणि वास्तव संख्या संच हा आर अक्षराने दाखवतो, कॅपिटल आर अक्षराने दर्शवतात. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की वास्तव संख्या मध्ये अपरिमेय संख्या येतात, वास्तव संख्यामध्ये परिमेय संख्यांचा समावेश होतो, वास्तव संख्येमध्ये पूर्णांक संख्यांचा समावेश होतो, वास्तव संख्येमध्ये पूर्ण संख्येचा समावेश होतो, वास्तव संख्येमध्ये नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो. लक्षात. आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये आपण जे पहिल्या प्रकरणामध्ये उपसंच ही संकल्पना पाहिलेली आहे त्याचा आता इथे उपयोग करणार आहोत आपण. आता मला सांगा पूर्ण संख्यामध्ये नैसर्गिक संख्या आलेत का रे बाळांनो. पूर्ण संख्यामध्ये सर्व नैसर्गिक संख्या आलेल्या आहेत का. बघा ना, आलेत ना. 1 2 3 4 काय ह्या कोण संख्या आहेत नैसर्गिक. म्हणजे पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्येचे सर्वच्या सर्व घटक आलेले आहेत. ज्या संख्येचे सर्वच्या सर्व घटक दुसऱ्या संचामध्ये असतात तो त्याचा उपसंच असतो. म्हणजे नैसर्गिक संख्याचे सर्व घटक 1 2 3 4 कुठे आले पूर्ण संख्येमध्ये आलेले. म्हणजे n हा w चा उपसंच आहे. n उपसंच हे असं सी अक्षर काढतात आणि लिहिले उपसंच w. आता इथं बघा w चे सर्वच्या सर्व घटक पूर्ण संख्येमध्ये आहेत, पूर्णांक संख्येमध्ये आहेत. म्हणजे 0 1 2 3 4 ते अनंतपर्यंत. बघा 0 1 2 3 4 ते अनंतपर्यंत सर्वच्या सर्व घटक याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे w चे सर्वच्या सर्व, w म्हणजे पूर्ण संख्या संचाचे सर्वच्या सर्व घटक पूर्णांक संख्या संचामध्ये आलेले आहेत. म्हणजे w हा i चा उपसंच आहे. म्हणजे w हा i चा उपसंच आहे. बघा आता परिमेय संख्या म्हणजे अंश आणि छेदच्या स्वरूपामध्ये असलेल्या संख्या. चला यातली प्रत्येक संख्या आपल्याला अंश छेद स्वरूपात लिहिता येते का बघूया. मी 3 ही संख्या घेतली, ही पूर्णांक संख्या आहे, अंश छेद स्वरूपामध्ये लिहिता येईल का मला. येणार आहे. ज्या संख्येचा छेद नसतो म्हणजे 1 असतो म्हणजे 3 म्हणजे 3/1 म्हणजे ते अंश छेद स्वरूपात लिहिली. अशी कोणतीही तुम्ही पूर्णांक संख्या घ्या आणि ते आपल्याला अंश छेद स्वरूपामध्ये लिहिता येणार आहे. याचा अर्थ सर्वच्या सर्व पूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्यामध्ये येतात. अंश स्वरूपामध्ये लिहिता येतात म्हणजे त्या परिमेय संख्येमध्ये येतात. म्हणजे असं आपण विधान करू शकतो सर्व पूर्णांक संख्या परिमेय संख्या असतात.
सर्व पूर्ण संख्या परिमेय संख्या असतात, सर्व नैसर्गिक संख्या परिमेय संख्या असतात. म्हणजे हा डब्ल्यू आय आहे ना, तो क्यूचा उपसंच आहे. आय उपसंच क्यू. आता मला सांगा, वास्तव संख्येमध्ये हे सर्वच्या सर्व या ठिकाणी संच येतात का नाहीत? कारण वास्तव संख्येमध्ये सर्वच्या सर्व संख्यांचा समावेश होतो. पूर्ण संख्या येतात, नैसर्गिक संख्या येतात, पूर्णांक संख्या येतात, परिमेय येतात, अपरिमेय येतात. म्हणजे हा क्यू देखील कुणाचा उपसंच आहे? आरचा उपसंच आर. आणि अशा प्रकारे मागील इयत्तेमध्ये आपण ज्या संख्यांचा अभ्यास केलेला आहे त्याची थोडीशी उजळणी आपण घेतलेली आहे. ती पुन्हा एकदा सांगतो. नैसर्गिक संख्या 1 2 3 4 ते अनंतापर्यंतच्या ज्या मूळ संख्या त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्या संच हा कॅपिटल एन अक्षर दाखवतात आणि तो यादी पद्धतीने कसा लिहितात? तर एन बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 ते अनंतापर्यंत महिरपी कंस पूर्ण. दुसऱ्या संख्या ते पूर्णांक संख्या 0 1 2 3 4 ते अनंतापर्यंतच्या संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो, होल नंबर्स म्हणतात. तो डब्ल्यू या चिन्हाने अक्षराने दर्शवला जातो. डब्ल्यू बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 ते अनंतापर्यंतच्या संख्या महिरपी कंस पूर्ण. पूर्णांक संख्या म्हणजे 0, नैसर्गिक संख्या 1 2 3 4 ते अनंतापर्यंत आणि नैसर्गिकच्या विरुद्ध संख्या म्हणजे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ते अनंतापर्यंत. या सर्व संख्या मिळून पूर्णांक संख्या होतात. इंटिजर्स त्याला म्हटलं जातं. आणि तो आय या अक्षराने संच दर्शवला जातो. म्हणजे आय बरोबर महिरपी कंसात ऋण ते बघा 0 1 2 3 4 अनंतापर्यंत ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ते अनंतापर्यंत. आय बरोबर महिरपी कंसात हा संच दर्शवला. त्याच्यानंतर परिमेय संख्या, ज्या संख्या पी छेद क्यू च्या स्वरूपात असतात, ज्या संख्या अंश छेदच्या स्वरूपात असतात त्यांना आपण काय म्हणतो की परिमेय संख्या. तो संख्या संच क्यू अक्षर दाखवतो. पण इथे एक अट आहे, छेद 0 असता कामा नये. म्हणजे क्यू हा इंटिजर जो आहे ना, पूर्णांक आहे, तो 0 असता कामा नये. या स्वरूपातल्या संख्यांना आपण परिमेय संख्या. म्हणजे परिमेय संख्येमध्ये या सर्व संख्यांचा समावेश होतो. आता अपरिमेय संख्या, ज्या संख्या तुम्हाला या ठिकाणी वर्गमुळात लिहिल्यानंतर त्यांचं वर्गमूळ काढता येत नाही किंवा ज्या संख्यांचं वर्गमूळ अंश दशांश स्वरूपामध्ये ते आवर्ती अखंडित स्वरूपामध्ये असतं, अनावर्ती स्वरूपामध्ये असतं. ज्या संख्येचे वर्गमूळ दशांश रूपामध्ये जर आपण मांडणी केली, दशांश रूपात मिळवलं तर अखंड अनावर्ती असते, त्याला आपण अपरिमेय संख्या म्हणतो. म्हणजे वर्गमुळात 2 वर्गमुळात 5 वर्गमुळात 7 वर्गमुळात 10 या प्रकार संख्या नाही अपरिमेय. आता वास्तव संख्या म्हणजे काय? मागील सर्व संख्या मिळून पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या मिळून सर्व संख्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो. आता या संख्यांचे जर आपण उपसंचाच्या भाषेमध्ये जर लिहायचं झालं तर एन हा डब्ल्यूचा उपसंच आहे, डब्ल्यू हा आयचा उपसंच आहे, आय हा क्यूचा उपसंच आहे आणि आर हा क्यू हा आरचा. म्हणजे मागील क्यू आय डब्ल्यू एन हे सर्वजण आरचे उपसंच आहे. समजलं विद्यार्थी मित्र? म्हणजे वास्तव संख्याचा अभ्यास करण्यापूर्वी आपण मागील इयत्तेमध्ये ज्या संख्यांचा अभ्यास केलेला आहे त्याची थोडीशी आपण या ठिकाणी उजळणी घेतलेली आहे. मला असं वाटतंय तुम्हाला ही उजळणी समजली असेल. चला आपण इथं थांबूया.